मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आजचा ब्लॉग माझा लाल विटावर आहे. लाल विटा कशा आहेत, कशा घ्याव्या लागतात, कशा नाही, कोणची चांगली विटा असती, लाल मजबूतीला कशी असती. ह्या वर्षी विटा जरा वेगळ्याची निघायला लागल्या. आता वेगळ्या म्हणजे आधी मजबूत किती आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. मजबूत कशी असती वीट, कशी असती लाल वीट, म्हणजे एकदम मजबूत, एकदम टिकाऊ, म्हणजे घर बांधलं की टेन्शन नसावं असं विटाच्या बारेमध्ये मी सांगणार आहे. विटा म्हणजे 4 इंचीची वीट म्हणजे अशी सांगणार आहे तुम्हाला. बघा आता भट्टी दाखवतो मी. ही लाल वीट निघलेली आहे. वीट लाल निघलेली असल्यामुळं तुम्हाला बघायला बी सोपं पडेल. वीट भट्टी आहे ही, फुल भरलेली आहे. तर माल लय चालला आहे. आता सकाळात गेला 7,000 एक ट्रिप गेली, आणि एक गेली 3,500चा ट्रॅक्टर गेलं एक. आणि काल बी काय गेली वीट. ही वीट इतकी मजबूत आहे. विटाला बघायचं कामच नाही. ह्याला पाणी जितकं मारताल तितकी, वॉटरिंग बी जितकी करताल तितकी राईट आहे. ही वीट म्हणजे मजबूत होती. ही जरा कलर लाल नाही तेवढा, मात्र ही मजबूत अशी वीट आहे. बघायचं कामच नाही हिला. ही 4ची आहे, 9/4ची वीट आहे. म्हणजे इथं काळा कुठं कलर काळा आहे, कुठं पांढरा आहे, कुठं थोडा लालसर आहे, कुठं असा आहे. अशी वीट आहे ही. म्हणजे ही घर इतकी हलकी बी वीट आहे. ही घर बांधायला टेन्शन नाही आता. म्हणजे असं काही होणार नाही, तर प्लास्टर पडणार नाही, किंवा ही वॉटरिंग जास्त झाली म्हणून पगळणार नाही. पुन्हा अजून नंतर हे वरच्या मजल्यावर बांधायला बी टेन्शन राहणार नाही, कारण ही लय हलकी वीट आहे. आता पहिल्यासारखी वीट नाही. पहिले लय जड येत होती वीट. आता ह्याच्यात अलग अलग गोष्टी मिक्स आहेत. पांढरी राख सुद्धा मिक्स आहे. पांढरी राख तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मिक्स आहे. पुन्हा अजून पांढरी राख कमी केली तरी ह्याच्यामध्ये आता जास्त दुसरी बी एक राख आहे. ती व्हिडिओ बनवायचं राहिले माझं. थोडं प्रोसिजर करायची राहिली आहे. ती अजून प्रोसिजर झाली नाही माझी. ती संपूर्ण प्रोसिजर झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. ती वीट ही कशी बनती आहे वीट. म्हणजे आता कोण्या ह्याच्यात बनती वीट, कोण्या राखामध्ये बनती, काळ्या राखामध्ये बनती का कशामध्ये बनती आहे वीट, तुम्हाला क्लिअर सांगणार आहे मी. आता सध्या एवढा माल शिल्लक राहिला आहे. म्हणजे एक भट्टी राहिली शिल्लक म्हणायचं, बाकी सगळा विकला गेला आहे. आता ही भट्टी अजून तयार झाली नाही. भट्टी ही काढायची राहिली अजून, ही रचायची राहिली अजून, पेटवली नाही. ही एवढी भट्टीचा एवढाच माल राहिला आहे. ह्याला गिरायकले ह्या मालाला अगोदर ह्याचा भाव जी होता का, भाव 6,500 रुपये होता. पोच 6,500 रुपये ह्या विटाचा भाव होता. आता किती झाला आहे, आता वाढलेत 200 रुपये वाढलेत अजून 1000 मागं. म्हणजे 200 रुपये 67 चालायला लागली वीट ही सध्या. आता 67 अजून काही भाव वाढेल मला वाटायला लागला आहे. अजून भाव कमीत कमी 7,000च्या पुढं जाईल भाव ह्याचा. ही अशी वीट एवढी मजबूत आहे ना वीट. ही फुटणार सुद्धा नाही अशी. बघा ही कोणी फुटणार पण नाही अशी. ही लय मार बसायला लागला, त्याच्यामुळं थोडं फुटायला लागले. लय जोरात मार राहिली ही, त्याच्यामुळं ही आहे. ही वीट हलकी फुस वीट आहे. पुन्हा हिला बघायचं काम नाही. पहिली बार वीट माझी मला बी कळून नाही गेलं ही विटा एवढ्या कशा भारी निघाल्यात ह्या वर्षी. आता पहिले तुकडा पडत होता हे विटाचा. आता भट्टीमध्ये कुठं सुद्धा तुकडा नाही, कुठं सुद्धा काही तसलं नाही. म्हणजे ह्याला कलर नाही तेवढा आला लाल. मग आता हे मोबाईलमध्ये वेगळा कलर दिसायला, म्हणजे डोळ्यासमोर असा लाल कलर दिसतोय. भारी वीट दिसते अशी डोळ्यासमोर लाईव्ह बघितल्यावर. आता मोबाईलमध्ये कसं असतंय तेवढं दिसत नसतंय ना क्लिअर. मोबाईलमध्ये हे वेगळं दिसतंय थोडं, असं लाईव्ह वेगळं दिसतंय. लाईव्ह वेगळं दिसल्यामुळं काय वाटतंय मला, वीट वेगळी दिसायला लागली. आता ही वीट म्हणजे एवढा माल राहिला, इथपर्यंत होता माल, ही सगळा कटला आहे. एवढा राहिला आहे माल. आता इकडे ठोकळा आहे, ती बारकी इकडल्या साईडला वीट आहे, आणि इकडं ठोकळा वीट आहे. ठोकळा वीट म्हणजे ठोकळा चालायला लागला. आता ठोकळ्याचा भाव चालायला आहे 11,000 रुपये गावात. बाहेर म्हणजे रनिंग भाडं लागत आहे. आणि ह्याचा चालायला लागला 67,000 रुपये. आपलं 1000ला 6700 रुपये, 6,700 रुपये 1000 इटाला. इथं गावात असून बाहेर कुठं न्यायचं असलं तर रनिंग भाडं लागत आहे जास्त. त्याच्यामुळं गावात लय परवडती वीट. काही लोक लय न्यायला लागली 10,000, 15,000 विटा. पुन्हा मागणार आहेत. राख बी ही व्हायला लागली ना, राख
राखाचं जरा शॉर्ट झाला आहे. राखाचा टिप्पर झाले 17 का 18,000 रुपयाला राखाचं टिप्पर झाले. सध्या तर राखाचा शॉर्ट झाला आहे. पहिले मातीमध्ये काढीत होती, आता राखावर चालायला लागले. नंतर राख सध्या आता भेटणं मुश्किल झालं आहे, अवघड झालं आहे. तर आता ह्या विटा कशा बनतात, ह्यांचा चिकूल का आहे, प्रोसिजर का आहे ह्या विटाची जी प्रोसिजर आहे ती पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मग ती आजच व्हिडिओ टाकायचं होतं, मग तर राहिलं ती व्हिडिओ टाकायचं. कारण का ती बनवायचं, मला एडिटिंग करायचं हे राहिले, ती प्रत्येक ह्याचं करायचं राहिले ना. म्हणजे कोणची राख, कोणची काळी माती, कोणची भुरकट माती, कोणची पुन्हा मळी, ह्याचं व्हिडिओ ती जोडायचे राहिले, तर मला एडिट करायचं राहिले. ती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ह्याची मजबूतीची का आहे भानगडवाडी. मला आता हे दोन्ही हात पाहिजे, मग एक हातच आहे माझ्यापाशी, हे असं वाजवून दाखवायला. तरी दाखवतो वाजवून. बघा ही काकानं म्हणून वाजायची, खाली असल्यामुळे वाजत नाही, दोन्ही हातात घ्यावी लागते तेव्हा वाजते. बघा हे काकानं म्हणून वाजते, हे का ही अशी वाजली पाहिजे वीट, तर ही म्हणायचं मजबूत वीट. ही आता तुम्हाला ऐकू नाही, बोटानं मला कॅमेरामध्ये ह्याचं झूम जवळ घेतला की ती झूम ही व्हायला लागले, एवढी मजबूती आहे. आता ह्याची मजबूती का आहे, कशी आहे, ती तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. आताच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. मी आता नक्कीच व्हिडिओ टाकणार आहे वीट कशी बनते ही. 4 इंचीची वीट, 6 इंचीची वीट, 6 इंचीचा ठोकळा कसा बनतोय, कसा चिखल पडलेला आहे, चिखल कसा काली होतात, मिक्सिंग कसा करतात, काय काय टाकतात, राख काय टाकतात, पांढरी राख, काळी राख, मळी, ती अजून पुन्हा कोळशाची काळी थोडी राख ती टाकते, तर ती दाखवतो तुम्हाला पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. मला सबस्क्राईब करा, फॉलो करा.